मला या माननीय अध्यक्ष महोदय, सामान्य प्रशासन विभाग आप्रो संघटनेच्या माध्यमातून अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती 10, 20, 30 योजनेसाठी वारंवार पाठपुरावा सुरू आहे। सर्व अधिकारी कर्मचारी सेवाशक सेवानिवृत्ती सर्व देय लाभ प्रदान करण्याबाबतचे सर्वसाधारण परिपत्रक सामान्य प्रशासनाने तात्काळ निर्गमित करावे अशी मी त्यांना विनंती करतो। शासनाने वेळोवेळी केलेल्या शासन निर्णय संभ्रम निर्माण करून ठेवलेला कर्मचारी याच्यापासून लाभापासून वंचित ठेवले आहे। नागपुरातील श्रीमती राजश्री शेखर सेलुकर लेखाधिकारी चंद्रपूर यांच्या नियुक्तीला अपात्र ठरवले होते। मान्य उच्च न्यायालयात जाऊन त्यांच्या बाजूने निर्णय झाला, पण त्यांना अजूनपर्यंत न्याय देण्यात आलेला नाही। तात्काळ अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला GR सुस्पष्ट करावा व अधिसंख्य कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा। मान्य वनमंत्री बसले आहेत, मी त्यांचा धन्यवाद देतो। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विभागाच्या लोह डोंगरी गावातील एका मायनिंगला आपण MS सनफ्लॅग आयरन अँड स्टील कोर लिमिटेड याला चुकीच्या पद्धतीने परवानगी देण्यात आली होती, ती रद्द करण्यात आली आहे। एक बंडू धोत्रे म्हणून एक माणूस 9 दिवसापासून उपोषणाला बसला आहे, मरणावस्थेत आहे। माननीय वनमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी याच्यात तात्काळ कारवाई करून ही खाण रद्द करावी। माननीय अध्यक्ष महोदय, महसूल विभाग चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विभागातील 13 वाळू गटातील हायवा ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होते आहे। दिनांक 8 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयाची पायमल्ली करून तसेच 23/5/2025 रोजीच्या लिलाव मंजुरीचा आदेश व करार नाम्याचे उल्लंघन करून बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू आहे। या बाबतीत शासनाचा 18,38,70,000 रुपयांचा महसूल बुडवला आहे व 300 कोटींपेक्षा अधिकच्या वाळूची चोरी झाली आहे। माननीय अध्यक्ष महोदय, या बाबतीत स्पोर्ट्स विभाग क्रीडा विभाग नागपूर शहरातील सर्वात जुने चिटणीस पार्क स्टेडियम व ऐतिहासिक यशवंत स्टेडियम या दोन्ही मैदानाच्या दुरुस्ती करता 100 कोटीची तरतूद उपलब्ध करून द्यावी ही विनंती। आपलं आरोग्य शिक्षण विभाग माननीय अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने विदर्भ ही कॅन्सरची राजधानी होते, पण मी माननीय आरोग्य शिक्षण मंत्र्यांना धन्यवाद देईल की त्यांनी नागपुरात कॅन्सर हॉस्पिटलची परवानगी दिली आहे। त्याकरता 74 लाख रुपये त्यांनी दिले होते, पण फक्त 16 कोटी रुपये, त्या 74 कोटी रुपये दिले होते, फक्त 16 कोटी रुपये आले, बाकी पैसे आले नाही, त्यामुळे दवाखान्याचं काम थांबलाय। तात्काळ हे कॅन्सर दवाखाना होण्याची गरज आहे, आपण याच्यात निश्चित लक्ष घालाल अशी माझी विनंती आहे। माननीय अध्यक्ष महोदय, एक शेवटचं माननीय अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षण विभाग समग्र शिक्षण मधील उर्वरित 3,427 कर्मचाऱ्यांना मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या केसमध्ये भोलानाथ विरुद्ध झारखंड या केसमध्ये 30 जानेवारी 2026 कर्मचारी 10 वर्ष सेवा जास्त झाली असेल अशांना तात्काळ नियमित करावे असा आदेश दिला आहे। माझी दादा भुसेंना विनंती आहे की त्यांनी तात्काळ या बाबतीतला निर्णय करावा अशी विनंती करतो। धन्यवाद।